हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामुळे परभणी आणि हिंगोली मार्ग काही काळ ठप्प झाला होता। यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथं शेतकऱ्यांनी परभणी हिंगोली राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। महामार्गासाठी जमीन संपादित झाल्यास शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत सुपीक शेती आणि पर्यावरणावर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलनाला पंचक्रोशीतल्या शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत काही काळ वाहतूक ठप्प झाली। यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक कैलास भगत यांना निवेदन देण्यात आलं। आमच्या आयोजकाला रास्ता रोकोला प्रतिसाद शेतकऱ्यांना एवढा भरारून प्रतिसाद दिला की आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं एवढी लोकसंख्या येईल। आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त लोकसंख्या आली आणि या रास्ता रोकोमध्ये आमची मागणी अशी होती, हा शेती उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा। या अनुषंगाने शेतकऱ्याचा उग्र असा स्वरूप अजून पाहायला मिळालेला नाही। आम्ही आतापर्यंत शांततेनेच रास्ता रोको केलं। याच्यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही येणाऱ्या काळात समृद्धी महामार्ग अडवण्याच्या तयारीत आहोत। मुळात हिंगोली जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला हा आक्रोश आहे। लोकशाहीच्या नियमानुसार मागणी तसं पुरवठा करायचं काम शासनाचं असते। आम्हाला पहिला प्रश्न सरकार म्हणून सरकारला विचारायचा आहे की तुम्ही सरकार चालवायलेत, आम्हाला विधानसभेतला एखादा आमदार उठलेला सांगा की ज्यानं शक्तीपीठ मागितलंय। हे न मागता आमच्यावर लादल्या गेलेलं षडयंत्र आहे। शेतकरी म्हणून आम्ही त्या गोष्टीचा विरोध करत आहोत। गरज नसलेला आणि कोणाची मागणी नसलेला शक्तीपीठ महामार्ग जो काही नागपूर ते त्या ठिकाणी गोवा हा शक्तीपीठ महामार्ग जो प्रस्तावित आहे, याला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे। आपण बघतायत कळमनुरी असेल, वसमत असेल आणि औंढा या तिन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आक्रोश मोर्चे, रास्ता रोको आणि एल्गार मोर्चे हे सातत्याने मागच्या काळामध्ये काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी ठरवलंय की आम्ही एकही इंच जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत। त्या गावातून जे शक्तीपीठ जात आहे त्या शक्तीपीठामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे। शेतकरी हे बिगर शेतकरी होऊन जात आहेत। तर म्हणून शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही सगळेजण शक्तीपीठ आम्हाला नको म्हणून आम्ही आज इथं रस्ता रोको केलेला आहे।